नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला हरभऱ्याची भाजी बनवायची आहे. तर आता ह्याचं सीझन चालू झालं आहे हरभऱ्याच्या भाजीचं. तर ही आमच्या शेतातली भाजी आहे, कवळी कवळी आणि ताजी. तर ह्याला धुवून घ्यायचं नाही अजिबात, ह्याला नीट करून फडकून घ्यायचं आहे. आतले आळ्या वगैरे निघतात फडकल्याने. तर चला बनवूया भाजी. ही वर्षातून एकदाच येते भाजी. तर इथं मी हिरवी मिरची घेतला आहे आणि लसूणच्या पाकळ्या घेतला आहे 10-12 आणि हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक करून. तर इथं बारीक झालं आहे. यात आपल्याला कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे. मी भाजले नाहीत म्हणून मी कच्चेच टाकणार आहे. तर ह्याला मोठं मोठंच वाटून घ्यायचं आहे शेंगदाण्याला. तर इथं वाटलं आहे बघा. मी डाळ वगैरे घालणार नाही. कोणी कोणी डाळ घालतात, मुगाची किंवा हरभऱ्याची, तुरीची घालून करतात. तर करू शकता तुम्ही पण. मी तर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तर मोठं मोठं वाटलं आहे. तर इथं कढई ठेवला आहे गॅसवरती. एक 2 पळी तेल टाकलं आहे. तेल जरा जास्तच टाकायचं म्हणजे भाजी खूप छान होते. आणि जिरे टाकलं आहे 1 चमचा. जिरे छान असं लालसर झाले ना, यात आपल्याला मिरची आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून वाटलेलं या तेलात टाकून घ्यायचं आहे. आणि एक 2 ते 3 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे यातच तेलात. मी शेंगदाणे भाजले नव्हते म्हणून मी तेलातच फ्राय करणार आहे. लालसर होऊ द्यायचं आहे याला. तर इथं लालसर झाले आहे शेंगदाणे आणि मिरची पण छान तळली आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. भाजीला जास्त मीठ लागत नाही, थोडंसं कमीच टाकायचं हिरवी भाजीपाल्याला. तर इथं मी भाजी टाकत आहे हरभऱ्याची. तर चला मिक्स करून घेऊया. अगदी हे तेलातच शिजणारी भाजी आहे. याला जास्त शिजवणं लागत पण नाही. कवळी भाजी आहे. जरा निबर असेल तर त्यात थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही. मी तर पाणी टाकणार नाही. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मी मंद आचेवर ठेवला आहे गॅस, म्हणजे भाजी खूप छान शिजेल. तर इथं एक झाकण झाकायचं आहे. एक 3-4 मिनिट झाकून ठेवायचं आहे मंद आचेवर. तर इथं बघा भाजी किती छान शिजली आहे, हरभऱ्याची भाजी. तर बघा इथं छान शिजून झाली आहे. गॅस बंद करून ठेवला आहे मी आता. तर इथं छान झाली आहे भाजी. हे वर्षातून एकदाच येते भाजी. तर ही भाकरीसोबत खूप छान लागते आणि चपातीसोबत पण. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी चविष्ट लागणारी भाजी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.